आज की कार्रवाई यह हुई कि हमारे काउंटर लेके गए और पैसे भी नहीं निकालने दिए। दिन का काउंटर का पैसा भी और दिन का भाड़े का पैसा रखा था काउंटर में, वो भी नहीं निकालने दिया, वैसे ही लेके गए वो लोग। कॅनॉट व्यापारी हे नेहमी महानगरपालिकेला सहकार्य करत आलाय. महानगरपालिकांनी जे जे सांगितलं ते कॅनॉटचे व्यापारी ऐकत आले आहेत. पण आज महानगरपालिकेचे लोक आलेत आणि त्यांनी अचानक फटाफट सगळे काउंटर उचलायला सुरुवात केली आणि सगळ्यांना सांगायला लागलं की शटरच्या आतमध्ये व्यवसाय करा. तुम्ही कॅनॉपी ही सिडकोनी बांधून दिलेली आहे. ती सिडको पर्यंतची जागा लिगल कॅनॉटच्या व्यापाऱ्यांची असताना सुद्धा या महानगरपालिकेच्या लोकांचं म्हणणं आहे की तुम्ही शटरच्या आतमध्ये व्यवसाय करा. मला सांगा, ही जागा 8x8 आहे. या शटरच्या आतमध्ये व्यवसाय केल्यावर त्या माणसाला फिरायला सुद्धा जागा राहत नाही. त्या माणसाने व्यवसाय कसा करायचा? थोडाफार विचार करण्यासारखी गोष्ट आहे. महानगरपालिकेने मध्यंतरी 2 वर्षापूर्वी आमचे शेड काढले. त्यावेळेला सुद्धा आम्ही त्यांना म्हटलं की हे शेड अतिक्रमण मध्ये नाही आहेत, हँगिंग आहेत. कुठेही याला बल्लीचा खालून सपोर्ट नाही आहे. रस्त्यावर ती बल्ली आमची कुठेही टेकलेली नव्हती किंवा खांब टेकलेला नव्हता. ते हँगिंग शेड असताना सुद्धा महानगरपालिकेने आमचे सगळे शेड उद्ध्वस्त केले. आम्ही आज ऊन वारा पाऊस मध्ये आमचा व्यवसाय कसा तरी करतोय आणि आमचा उदरनिर्वाह चालवत आहे, तरी आज महानगरपालिका आम्हाला सतत काही ना काही कारणाने त्रास देत आहे. हे कुठेतरी थांबायला पाहिजे. मागे पालकमंत्री भुमरे साहेब असताना आम्ही त्यांच्यासोबत मीटिंग घेऊन आयुक्त जिल्हाधिकारी यांना सगळं निवेदन दिलं होतं. त्यांनी सांगितलं आम्ही तुमच्याबरोबर सहानुभूतीपूर्वक विचार करू, पण तो विचार करणं तर दूर, आज कॅनॉटचा व्यवसाय हे टोटली बंद करण्याच्या मागे लागले आहे. याला कुठेतरी वाचा फुटली पाहिजे आणि या व्यापाऱ्यांना म्हणजे आम्हा सर्व लोकांना याच्यापासून न्याय मिळाला पाहिजे. आमची एवढीच महानगरपालिकेकडे आणि या संभाजीनगर वासीय या लोकांकडे आमची मागणी आहे. आम्हाला त्रास देणं महानगरपालिकेने बंद करावं. आज अचानक महानगरपालिका ने बिगर इंटीमेशन दिए हुई कार्रवाई, और आज हमारा दिन भर का जो धंधा वगैरह था उसके अंदर से काउंटर विंटर सब उठा के लेके चल गए. उसके अंदर पेमेंट था, दिन भर के भाड़े के पैसे थे. महानगरपालिका के बार बार हमको वही प्रॉब्लम दे रहे हैं और दुकान अंदर लो बाहर लो वही कंटिन्यू चालू है. उन्होंने पीछे हमको 2 बार गाइडलाइंस भी दिए थे, वो गाइडलाइंस के अनुसार हमारे कॉन्ट्रैक्ट का काम चल रहा है, लेकिन फिर भी बार वो आके हमको तकलीफ दे रहे हैं. यहाँ बिजनेस करना ही मुश्किल हो गया है सब चीज़ों. हर तरफ से वही उसमें कोई यानी कोई हमको कोई है ही नहीं ऐसा हो गया है फिलहाल मार्केट के लिए, कॅनॉट मार्केट के लिए. पुलिस लोगों की तकलीफ तो अलग ही होगी, लेकिन महानगरपालिका ने बार हमको तकलीफ देना चालू करा. कॅनॉट बोले तो मेन हब जैसे ही कार्यक्रम कर दिया जिन्होंने महानगरपालिका वालों ने. उनको ऐसा लगता है दूसरा मार्केट है ही नहीं. आए क्या कैनॉट हर एक का वही हुआ है. सवेरे से शाम तक 10 बार तो गाड़ी आवाज दे के जाती, यहीं खड़ी रहती. वहाँ जो बाहर गाँव से लोग आते हैं कुछ खरीदने के लिए, उनको परेशानी हो रही कंटिन्यू. किसका माल लिए हुए रहता, किसके मोबाइल लिए हुए रहते. आज मोबाइल सगट काउंटर पे हुए हमारे. तकलीफ इतनी हो रही है. दुकानदार का नेक्स्ट एक्शन क्या है? हम कल जाने वाले आयुक्त के पास. कल वहाँ जाके हम उनको निवेदन देंगे. निवेदन देने के बाद अगर वो कुछ कार्रवाई या कुछ आने के बाद हमारा कुछ सोल्यूशन करते हैं तो ठीक है, नहीं तो हम बाद में बेमुदत बंद कर देंगे. अगर ऐसे भी तो रिकामे में बैठे हुए गए हुए से जो चीज़ें वो भी लेके जा रहे. धंधा है, जगह कितनी 64 स्क्वायर फुट की जगह है. 64 स्क्वायर फुट में हमारे पास रजिस्ट्री भी 64 स्क्वायर फुट की दी हुई है और दुकानदारी का काउंटर भी उसके अंडर में से. फिर भी उन्होंने हमको तकलीफ दे रहा है. बीच में तो शेड की तकलीफ नहीं थी, तभी महानगरपालिका ने वो निकालने को लगा है. फिर भी हमने उसका ये किया कि भाई चलो हरकत नहीं. तभी उन्होंने दिए हुए गाइडलाइंस के अंदर से आज भी हमारे दुकान के काउंटर है, आके देख लेना उन्होंने हर एक में. लेकिन उनको देखने का कुछ नहीं रहता. बस हर बार आए कि नए साहब ने पूरा धंधे का वाटो लगा दिया है. सवेरे शाम तक 1000 रुपये रोज के दुकानदार का काम नहीं हुआ है. 2 आदमी काम को है हमारे पास. धंधा कैसा करना आने वाले टाइम में समझ में नहीं आया. एक तो उन्होंने यहाँ घोषित कर देना कि भाई दुकानदार चलाओ मत. उनके हर गाइडलाइंस में काम करके भी काम नहीं हो रहा है उनके. तो उन्होंने करना, हमने करना कैसे? एक तो उन्होंने हमको आके जगह बता देना है कि भाई तुम इतनी इसमें वर्किंग करो. दुकान जो है सब छोटे मोटे व्यापारी को धंधे के लिए दिए हुए महानगरपालिका ने, सिडको ने जब भी थे हस्तांतरण करे. छोटे मोटे व्यापारी लोग दिए नहीं, यहाँ छोटे मोटे जो व्यापारी है सब. लेकिन आज उनके यानी घर के अन्न पानी पे यहाँ पे जान बन के आई हुई. ये कार्रवाई की वजह से आपके बिजनेस में कितना इम्पैक्ट पड़ता है? ये कार्रवाई की वजह से बिजनेस लोग आते ही नहीं यहाँ. जब उनके सामने यहाँ पे काउंटर उठाना बिठाना चल रहा, गाड़ियाँ कंटिन्यू फिर रही, गाड़ियाँ इकड़े लावा हे इकड़े लावा, तो सब टहल पहल हो रही थी. मार्केट का 2 साल से धंधा आउट हो गया है, 2-3 साल से.
भाड़े नहीं जब से महानगर पालिका ने पेपरबाजी में हर तीसरे दिन तो नाम डालते महानगर पालिका वाले। कोर्टाने सांगितलं अरे है क्या यहाँ के चोर लोगों के धंधा है। सब लोग सब आजू बाजू के 30 किलोमीटर में से यहाँ पे आते धंधा करने काहे के लिए अपने बीवी बच्चे का पेट भरना 1500 रुपये मिलना है। यहाँ कोई बड़ी धन दौलत मिलती नहीं कि 5-5 हजार रुपये लोग जेब में लेके जाते। दिन भर का धंधा करके 1000 से 500 रुपये जेब में जाते हैं सब हमारे व्यापारी लोग। उसमें ये तकलीफ संभाल लो। उन्होंने गाइडलाइन देना हमको, हम वो हिसाब से काम करेंगे। हम तो वहीच करते आ रहे, लेकिन और कुछ नया रहा तो वो भी बताना, वो भी करेंगे। सारखं कोणाला असा चान्स दिला नाही की कशामुळे उचलायलेत, कोणाला काहीच कळलेलं नाही। काउंटर त्याच्यावरचा माल फेकून दिला, हजारो रुपयाचं जे मटेरियल बनवून ठेवलेलं होतं ते खाली फेकून दिले। त्याचे व्हिडिओ फुटेज आहेत। कोणाच्या काउंटरमध्ये कॅश काउंटर होते, त्याच्यात पैसे होते। आता यांचं भाडं आणि दिवसभराचं काउंटर हे पूर्ण जशाल तसं घेऊन गेलेत। आता काय करायला पाहिजे, यांच्यावर गुन्हे दाखल करायला पाहिजे का काय करायला पाहिजे? आम्ही व्यापारी आहेत, आम्ही व्यापाऱ्याच्या हिशोबानेच आतापर्यंत सगळे विचार करून पुढची पावलं कसे टाकायचे ते विचार करतो। परंतु महानगरपालिकेनं कुठलेही अगोदरचा आम्हाला पूर्व सूचना न देता ही जी कारवाई चालू केलेली आहे, आम्ही याचा जाहीर निषेध करीत आहे। आज की कार्रवाई ये हुई कि हमारे काउंटर लेके गए और पैसे भी नहीं निकालने दिए। दिन का काउंटर का पैसा भी और भाड़े का पैसा रखा था काउंटर में, वो भी नहीं निकालने दिया, वैसे ही लेके गए वो लोग। उनको निकालने की भी टाइम नहीं दिया उन्होंने। और उतना बड़ा नुकसान हो गया। मेरा राइस पकाया था, समोसे थे, बहुत सारा सामान करके रखा था। शाम का तैयारी पूरी वो ये कर दिया। वो दुकानामधून घेऊन गेले। महानगर पालिका से आपकी क्या मांग है? महानगर पालिका से यही मांग है कि वो मेरा जो पैसा लेके गए वो और काउंटर और सबको व्यवस्थित धंधे करने दो। यही मेरा ये आपको कुछ गाइडलाइंस वगैरह मिली होंगी? कुछ भी नहीं, गाइडलाइंस नहीं, डायरेक्ट आए, उठाए गुंडे के जैसे और लेके गए। जैसे उनका वो अतिक्रमण हो गया, पूरा दादागिरी हो गई पूरी। महानगरपालिकेच्या वतीने कॅनॉट गार्डन येथे अतिक्रमण विभागाकडून कारवाई करण्यात आलेली आहे। कारवाई या प्रकारे करण्यात आली का दुकानाच्या आतमध्ये जे काउंटर होते, जे की कॅनोपीच्या आत होते, ते सुद्धा त्याच्यामध्ये सगळं साहित्य, पैसे, सगळ्या काही गोष्टी असताना सुद्धा महानगरपालिकेच्या वतीने बळजबरी एक दादागिरीच्या प्रकारे ते काउंटर सगळे ओढून गाडीमध्ये भरून अतिक्रमण आहे म्हणून ते नेण्यात आले। तर हे जर कॅनॉटमध्ये आपल्या कोर्टाचा आदेश असा आहे का सगळ्या शहरामध्ये अतिक्रमण जे असेल तर ते काढायचं आहे, परंतु सगळ्यात जास्त जर कारवाई अनेक दिवसापासून होत असेल तर ती फक्त कॅनॉटमध्ये होते। आज सकाळी 11 वाजेपासून तर रात्री 10 वाजेपर्यंत या ठिकाणी अतिक्रमणची गाडी राहते। ते बघून या ठिकाणी जे व्यवसाय करतात त्या गाड्या वगैरे बघून पहिलेच या ठिकाणी व्यवसाय पूर्णपणे संपलेला आहे। या ठिकाणी जे व्यवसाय करत ते आपले व्यवसाय कालांतराने बंद करू लागले। तर आमची महानगरपालिकेला विनंती होती, यापूर्वी सुद्धा महानगरपालिकेचे आयुक्त यांनी व्हिजिट केली होती आणि त्यांनी ज्या गाईडलाईन दिल्या होत्या त्याप्रमाणे या ठिकाणी व्यवसाय करत असताना सुद्धा या ठिकाणी दैनंदिन महानगरपालिकेच्या वतीने अतिक्रमणच्या नावाखाली जाणीवपूर्वक या ठिकाणी व्यापाऱ्यांना त्रास दिला, तो त्रास कुठेतरी संपवला गेला पाहिजे। त्याकरता आम्ही उद्या महानगरपालिका आयुक्त यांची भेट घेऊन त्यांच्या कानावर या गोष्टी लेखी स्वरूपात मांडणार आहोत। आम्ही परत एकदा आपल्या माध्यमातून महानगरपालिका विनंती करतो की या ठिकाणी जे रोजीरोटी कमवत आहे, या ठिकाणी एका दुकानावर 10 लोक अवलंबून आहे, त्या लोकांचा या ठिकाणी जो रोजीरोटीचा प्रश्न आहे तो निर्माण झालेला आहे। तुम्ही जर असा अन्याय करत असेल तर या लोक रोडवर येतील आणि आपला जो रोजीरोटी आहे ती कुठेतरी यांची थांबली पाहिजे। यामुळे आम्ही महानगरपालिकेला उद्या आम्ही एक निवेदन देऊन आमचं म्हणणं मांडणार आहोत। देश से लेकर शहर तक हर खबर आप तक सब्सक्राइब कीजिए औरंगाबाद तक। Like, subscribe and press the bell icon.